बॉल पहिलाच बॉल ब्लॉक ऑन बॉल अगदी खोलात टाकल्या. हीच तर खासियत आहे कुणालची, त्याला ठाऊक आहे पावसाली रबर बॉल आहे, वाचायचं असेल तर जास्तीत जास्त यॉर्कर बॉल. आणि चला एक स्कोरर जॉईंट वा धाव फलकावरती एक न केले सुरुवात. डावाचा श्री गणेश या ठिकाणी करत असताना कुणाल नाईकच्या विरोधात अमित नाईकला आपण पाहिलं. प्रथम स्ट्राईक वरती आला बॅट्समन साईश मात्रे, टीमचा तो कॅप्टन आहे. सचिन स्मृती जासे संघाला आपण खेळताना पाहता. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. कुडावे टीम फिल्डिंग करत आहे. आडव्या बॅट न उडवलाय, स्ट्रोक ला जवाब आहे. स्वीट वाइस ऑफ द बॅट, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चिरले चॅलेंजर्स ट्रॉफीतला पहिला षटकार. पहिला षटकार आला बॅट्समन साईश मात्रेच्या बॅट मधून. तडाखेबाज सुरुवात कुणालच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती चौक षटकारनं स्वागत केलं. स्टेट ड्राईव्ह केलाय. हा इथे देखील फटका चांगला समोर खेळाडू पोहोचलेत. एक झाले कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न करतात. तो चला चांगली फिल्डिंग केली, सरळच्या दिशेने रन्स मिळेल. फक्त एकच धाव, 3 बॉलचा खेळ संपलाय आतापर्यंत आणि 3 बॉल मध्ये धाव फलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 8 धावा. सचिन स्मृती जासे अगदी छोट्याच्या नावानं संघ खेळतो. सचिन ठाकूर आज आपल्यामध्ये नाहीये. जासेचा हा खेळाडू होता परंतु त्याच्या नावानं आज संघ उतरला. अमित नाईक तयार. आडव्या बॅटनं मागे फिरून मारलाय, बॉल चाललाय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडस चाच पडलाय आणि त्याला बीट करून बॉल चाललाय वन बाउन्स इनटू द फॅन्स. 4 रन. त्या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय. थोडीशी खराब फिल्डिंग म्हणूया टीम कुडावे संघाकडून. एकीकडे उरण परिसर, दुसरीकडे पनवेलचे प्रेक्षक जोडलेत आणि मॅच मनमुराद आनंद लुटत असताना तो अमित नाईक आणि त्याच्या सोबतीला साईश दोन्ही चांगले फलंदाज आणि त्यांच्या समोर धाव संख्या रोखण्यासाठी कुणाल नाईक देखील उभा. तू जर विचार केला तर सुरुवात थोडीशी खडतर, एक षटकार चौकार थोडस महागडं षटक राहिलं. आतापर्यंत 12 धावा बनल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलाय. कॅचची संधी आहे परंतु पुन्हा एकदा चकवा दिलाय आणि बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. महेश मडबी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं योगदान आलं, त्यांचं मनापासून आभार. 5 बॉल मध्ये धूम धडाक्यात बॅटिंग करतायत टीम सचिन स्मृती जासे. तडाखा चांगलाच दिला, सुरुवात प्रचंड चांगली करून दिली. चांगला बॉल आहे, पडल्यानंतर कट झाला, आतमध्ये वळवलाय, थोडासा कमी गतीने टाकलाय आणि बाउन्स देखील होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे बॅटिंग करत असताना सचिन स्मृती जासे टीमची धाव संख्या बिनबाद 16 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्यात आणि प्रत्येक टीमला ही सूचना आहे, खेळाडूंना सूचना आहे. पंच जो डिसिजन देतील तो फायनल डिसिजन असेल. ऑनफिल्ड डिसिजन, फायनल डिसिजन. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये, याची दक्षता आपण घ्या. कारण एकच कॅमेरा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि एका कॅमेऱ्याकडनं ही स्पर्धा आपण कव्हरेज करतोय. त्यामुळे पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. दुसरी टीम तयारीत राहा. आर्यन स्पोर्ट चिरले आणि श्याम स्मृती धाकटी जुई या दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, जर आपण मॅच पाहत असाल तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिलं सत्र सुरू आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेणार आहोत, त्यामुळे वेळेवरती आपण पोहोचा. सचिन स्मृती जासे संघाने टॉस जिंकला आणि बरेचसे खेळाडू असतात जे प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतात, पण तो जासे टीमचं कौतुक करूया. आणि पहा, जरी 10चा लॉट्स असला तरी आयोजकांकडून सूचना आल्या की कुठल्याही संघानं मॅच जिंकल्यानंतर जायचं नाहीये, प्रत्येक टीमला थांबावं लागेल. गतवर्षी ही सूचना खेळाडूंनी पाळली नव्हती आणि त्यामुळे बरेचसे स्ट्रिक्टली नियम यावर्षी स्पर्धेमध्ये आयोजकांनी लावलेत. चांगला बॉल, प्रचंड वेग. चला 12वा खेळाडू अवेलेबल नाहीये कुडावे टीम आणि त्यानंतर जासेही संघ आपला देखील 12वा खेळाडू पाठवा प्लीज. एक बाईचा इशारा केला अंपायर्सनं. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्यात. धाव फलकावरती दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती उभा टाकलाय गोलंदाज.
कुणाल हा गोलंदाज, षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये कुणालनं 16 दिल्या, इथे दुसरा कुणाल आलाय. ग्रामीण फॉर्मॅट मधला कुडावे गावचा खेळाडू आणि इथे आता चॅलेंज राहील अमित नाईकला कसं थांबवायचं. मागे फिरून मारलाय, फाईन लेग रिजन मध्ये बैठक स्ट्रोक, एक पाय खेळपट्टीवरती मोडीत बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार. षटकार टोकला. अमित नाईकचीच तर ओळख आहे आणि नेहमीच तो लवकरात लवकर धावा काढण्यासाठी बिझी असतो आणि तशाच पद्धतीची स्टार्ट मिळाली. कुणालच्या विरोधात षटकार ओव्हर द विकेट्स न कुणाल. नेक्स्ट बॉल, आणखीन एक शॉर्ट पिच बॉल, फटका फसलाय. तो खेळाडू कोणी नाहीये तिथे, अंपायर कॅच पकडण्यासाठी जात होता. आज सार्थक आयकॉन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आज तो सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये. चिर्ले चॅलेंजर्स टीम मध्ये जेव्हा तो खेळला, आम्ही शेलगरच्या स्पर्धेमध्ये मॅच पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये बायकर मॅन सार्थक घरात राहिला. पहिली बाईक त्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकली आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये. परंतु जशी मॅचचा टाइम वाढत जाईल तसा तो आयकॉन मध्ये देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये. पण तू इथे मॅच कडे लक्ष केंद्रित करूया आपण. साईश मात्रे आणि अमित नाईक स्टार्ट चांगल्या विकेट्सच्या शोधात आहेत कुडावेचे खेळाडू. विकेट्स आले नाही तर अडचणी वाढू शकतात. समोर टाकलाय बॉल, व्ही शेप मध्ये कॉम्बॉक्सच्या वरून धाडलाय, दर्जेदार स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. खेळाडूंना ताबडतोब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि चांगलाच घाम फोडलाय. सुरुवातीलाच 2 षटकांमध्ये साईश मात्रे चांगली बॅटिंग करतोय. जासेचा खेळाडू टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये मागे फिरून मारलाय आणि आता फिल्डर करेल तरी काय, कारण त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय बॉल. एका टप्प्यानं सीमा पार, खणखणीत चौकार. फोर 34 धावा अवघ्या 11 बॉल मध्ये. दोन्ही फलंदाजांचं करूया कौतुक आणि आतापर्यंत 34 धावा काढल्यात. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2. दुसरं षटक थोडस महागडं राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं की या ओव्हर मध्ये वापसी व्हायला हवी, पण तू इथे देखील चोप दिला. 34 धावा धाव फलकावरती आणि शेवटचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक. अगदी पाहिलं देखील नाहीये साईश मात्रेनं. जर फटका आवडला असेल प्रेक्षकांना तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ दे धनाधन स्टार्ट. बॅट्समन साईश मात्रे ऑन अ फायर नाव. षटकार. आणि टीम मीटिंगचं कारण हेच आहे. प्रचंड टेन्शन वाढलं कारण 2 ओव्हर मध्येच 40 धावा ठोकल्यात. प्रति ओव्हर 20च्या सरासरीनं वाटचाल करतायत. कमालीची बॅटिंग साईश मात्रेचं करूया कौतुक. टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट उतरलाय कर्णधार आणि मैदानाच्या आतमध्ये छाती ठोकून अगदी प्रतिस्पर्धीला चॅलेंज केलंय. होय, आम्हाला ही मॅच जिंकायची आहे आणि यासाठी सर आम्ही ओळखले जातोय. दर्जेदार सुरुवात. आता कुडावे टीमला देखील या खडतर वाटांमधून मार्ग आता शोधावा लागेल, कारण जर विकेट्स आली नाहीयेत तर दबाव. आणखीन 12 बॉल शिल्लक आहेत. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये 40 काढल्यात. चला दुसऱ्या टर्नला सुरुवात झाली. इथे विकेट्स मिळेल का? बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रवीण, येतोय ओव्हर द विकेट्स ना षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. बचावले खेळाडू अगदी गोलंदाज, कारण इथे चान्स होता अमित नाईकला.
मागे मारायचा होता त्याला फटका, रन्स मिळेल एक सिंगल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 41, 41 धावा. प्रवीण तिसरं षटक हाताळतात. समोर बॅट्समन साईश, ज्या खेळाडूंना मागच्या ओव्हरमध्ये एंटरटेनमेंट केलं प्रेक्षकांचं, चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. इथे चांगला बॉल आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगाने पोहोचलाय, साईशला स्ट्राईक घ्यायची आहे आणि तो धावत सुटलाय. थ्रो राहिलाय थोडासा खराब आणि इथे 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 40 होत्या, इथे 2 बॉलमध्ये 3 आल्यात. धाव फलकावरती बिनबाद 43, 43 धावा. प्रवीणचे तिसरं षटक आहे आणि आतापर्यंत एकेरी दुहेरी धाव संख्येपर्यंत राहिले हे षटक. 4 बॉल उर्वरित शिल्लक आणि इथे टाकलाय फुल टॉस. चला आलाय कॉम्बॉक्सच्या दिशेनं क्षेत्ररक्षक कुणाल नाईक आहे, पकडलाय चांगला कॅच आणि पहिला धक्का दिलाय. कॅप्टन झालाय बाद, साईश मात्रे झेल बाद. खेळाडू बाद झालाय साईश मात्रे आणि आत्ताच नवीन खेळाडू क्रीडांगणामध्ये येताना पाहायला मिळतो. ज्या खेळाडूने समस्त उरण तालुक्याचं नाव अखाती राज्यांमध्ये जाऊन गाजवलंय. 1 टीम 1 ड्रीम गावदेवी गावठाणचा खेळाडू आहे आणि ते नाव आहे करण मडवी. तो क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. उरण तालुक्यातील छोटंसं गाव आहे गावठाण आणि त्या गावठाण टीमला अगदी लीड करणारा हा करण मडवी. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा त्यानं गाजवल्यात. किंजलची एक ड्रॉ स्पर्धा आठवते जिथे 6 बॉलमध्ये 38 धाव संख्या चेस करण्याचा मोठा विक्रम हा करण मडवीच्याच नावावरती. आणि आज गावदेवी गावठाण किंजल ट्रॉफी मध्ये देखील खेळणार आहे आणि त्याच टीमचा कॅप्टन उतरलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिरून मारायचा होता पण तो हे षटक प्रवीणचं चांगलं आहे, परंतु फिल्डरची साथ नाहीये. एक मिळाली तिथे दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता 2 देखील कंप्लीट. डावकुरे आताच्या खेळाडूंची जासेमध्ये कमतरता नाही याची वारंवार आम्ही गोष्ट उल्लेख करत असतो. आज करण मडवी देखील डावकुराताचा खेळाडू त्याने ऍड केला, त्यामुळे बॅटिंग लाईनअप आज जासे टीमकडे स्ट्रॉंग आहे. पण तो सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 40 बनल्यानंतर असं वाटलं की आता 80 बनतायत की काय, पण तो चला प्रवीणने या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली. व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक म्हणूया. तिसरं षटक जे गरजेचं होतं कुडावे टीमला आणि जर धावा रोखायचे असतील तर एखाद षटक यायलाच हवं आणि ते सध्या तरी सुरू आहे पण तो अद्याप हे षटक संपलं नाहीये. समोर करण आहे. चला शॉर्ट पिच बॉल आणि ही चर्चा केली की करण समोर आहे आणि त्याच्या समोर ही गोलंदाजी चालणार नाहीये. मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे पंकज तू क्यों रुका, तू भी ठोक. जासई टीमच्या लागल्यात 2 आयकॉन खेळाडू इन ऍक्शन मोड मध्ये आणि सुरुवातीला चांगला स्ट्रोक खेळलाय करण. इथे देखील आपडलाय बॉल, मागे पाठवलाय, कॅचची संधी, फाईन लेगचा खेळाडू पोहोचला नाहीये आणि 1 बाउन्स त्याच्या डोक्याच्या वरून. बॉल चाललाय सीमा रेषा पार. खराब फिल्डिंग आणि थोडंसं टेन्शन पुन्हा एकदा मागील 2 बॉल मध्ये वाढवलंय. त्याचं कारण आहे या बॉल वरती मिसफील्ड. रन्स मिळतील 4. धाव फलकावरती डबल 55 वरती 1, 55 रन्स. अगदी करण मडवी खेळतोय आणि गावदेवी गावठाण संघ म्हटल्यानंतर नेहमीच आम्ही सुनील शेठ मडवी, त्यानंतर निखिल शेठ असतील, नेहमीच ज्यांचं योगदान गावदेवी गावठाणसाठी लाभलंय. महेश मडवी आज आमच्या समेत संचित टकले बसले जो गावदेवी गावठाण मध्ये खेळतो आणि आज करणच्या बॅटिंगचा आनंद लुटत असताना बरेचसे भूमिपुत्र याच विभागामध्ये आणि बऱ्याचशा खेळाडूंचा आयडॉल देखील राहिला युवा खेळाडू करण आणि सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये त्याने 10 काढल्यात. स्ट्राईकला बॅट्समन अमित आहे. नवीन गोलंदाज अंतिम षटकामध्ये आला. गोलंदाज प्लीज नेम. स्वयं शेवटच्या षटकामध्ये लास्ट ओव्हर अंतिम षटक राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना स्वयं पहिला बॉल घेऊन शेवटचं षटक आहे. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅट न खेचून मारलाय. बॉल चाललाय अगदी सीमा रेषा पार. खणखणीत षटकार.
पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 24, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा आणि या ओव्हरची सुरुवातच मोठ्या षटकाराने केली आहे. त्यामुळे आता हे षटक कदाचित महागडे राहू शकते, कारण जेव्हा पहिल्या बॉलवरती षटकार येतो प्रचंड दबाव. आता गोलंदाजांना कमबॅकची गरज आहे. टप्पा 60च्या पुढे गेल्या, अगदी धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 61 धावा. शॉर्ट पिच बॉल मागे पाठवलाय, अगदी बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा खणखणी षटकार. अटल सेतू जिथे प्रवास अगदी फास्ट होतो मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि आता वेगवान बॅटिंग तशीच फास्ट बॅटिंग करतोय अमित नाईक. धावफलकावरती 67 धावा. अमित पोहोचले. अवघ्या 9 बॉल मध्ये 29 धावा काढल्यात. दर्जेदार फटकेबाजी. 2 बॉल 2 षटकार. थोडासा दबाव आहे यंगस्टार गोलंदाज. आणखीन एक तिसरा बॉल चालला अटल सेतूकडेच. बॉल जाईल सीमारेषा पार. 3 बॉल 3 षटकार. तीन बॉल 3 षटकार ठोकलेत आणि हा युवा खेळाडू आता चांगल्याच अडचणीमध्ये सापडलाय. समोर आहे अमित नाईक. ओ चांगला बॉल. हे उत्तर आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार आल्यानंतर चौथ्या बॉल वरती दांडी गुल केले आणि अमित नाईक सारखा मोठा फलंदाज हा स्वयं बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. विकेट क्रमांक 2. धावफलकावरती धावा आहेत 73 धावा.